जयराम नावाचा एक गरीब माणूस होता. तो एका छोट्या गावात राहत होता. त्याच्या घराजवळ एक देवीचे मंदिर होते. तो नियमितपणे देवीच्या मंदिरामध्ये येत असे. तो मंदिरात आल्यानंतर नियमितपणे 1 रुपया, 2, कधी कधी जास्त पैसे दानपेटीमध्ये टाकत असे. देवीला नमस्कार करणे आणि दानपेटीत पैसे टाकणे तिथल्या विश्वस्तांच्या ध्यानात आले होते. त्याच्या साध्या कपड्यावरून व सायकलच्या वापरावरून तो गरीब भक्त आहे हे सहज लक्षात येत होते. कधी कधी तो आपल्या बायकोला, मुलीला व मुलाला बरोबर घेऊन यायचा. तेव्हा सुद्धा कापूर, हळदी कुंकू, उदबत्ती न घेता जसे जमेल तसे 1, 2, 5 रुपये दानपेटीमध्ये टाकायचा. एखाद्या दिवशी नाही आला तर दुसऱ्या दिवशी 2 नाणी पेटीत न चुकता टाकायचा. त्याच्या या नित्यक्रमात कधी खंड पडल्याचे तिथल्या पुजाऱ्याने आणि विश्वस्तांनी पाहिले नव्हते. त्यामुळे तो आदराचा विषय झालेला होता. अशीच 20 वर्ष संपली. महागाई किंवा उत्पन्नातील वाढ याचा त्याने आपल्या दानपेटीतील रुपयात कधी बदल केला नाही. आता तर रस्त्यावर लहान मोठे सर्व स्कूटर, मोटारसायकल घेऊन दिमाखात येत व आयटीत निघून जात. मात्र त्याच्या सायकलवरून येण्या जाण्यात कधी फरक पडला नाही. सध्या त्याचे आयुष्य थोडे ओढग्रस्त असावे असे जाणवत होते. तरीही दानपेटीतील रुपयांचा नित्यक्रम त्या गरिबाने चुकविला नाही. त्याची मुलगी मोठी झाली होती व कदाचित तिची काळजी त्याला सलत असावी. कधी कोणाजवळ बोलला मात्र नाही. त्याला देवळाच्या ओट्यावर शून्यात नजर लावून बसलेला अनेक वेळा त्या विश्वस्तांनी देखील पाहिले. मात्र हा आपणहून कोणाशी बोलत नसे किंवा आपले दुखडे सांगत नसे. सध्या तो जास्तच चिंताक्रांत दिसत होता. एके दिवशी देवळाच्या विश्वस्तांनी आपुलकीने त्याला विचारले की सध्या असे चिंताक्रांत का असता? तुमचे काम सुटले आहे काय? कसली चिंता भेडसावत आहे? तो कसनुसे हसला. बोलला, काही नाही हो, मुलीचे लग्न ठरले व पैशाची जोडणी काही झालेली नाही. स्थळ चांगले आहे. हातचे जाऊ नये असे वाटते, पण आता हात तरी कोणाकडे पसरायचे? मी हा असा पैशाने दुबळा. कामाचा मालकही फारसे काही उचलून द्यायला तयार नाही, म्हणून काळजीत आहे. इतकेच. बघू देव यातून कसा काय मार्ग काढतोय ते. अरे पण खर्च तरी किती आहे? विश्वस्तांनी विचारले. 25-30 हजार तरी नक्की लागतील हो, तो म्हणाला. त्या दिवशी काय झाले कुणास ठाऊक. त्या विश्वस्तांच्या डोक्यातून तो विषय काही जाईना. रात्री झोपतानाही त्याचाच विचार. रात्री वरचेवर जाग आल्यामुळे झोप देखील झाली नाही. पहाटे त्यांना एक स्वप्न पडले. स्वप्नात ते नाणी मोजत होते. जागे झाले व स्वप्न जसेच्या तसे त्यांना आठवू लागले, खाऊ लागले. त्याने देवीकडे पाहिले तर देवी चोरासारखी बेरकी हसत असलेली त्यांना दिसली. ते पटकन उठले, वही घेतली व हिशेब करू लागले. एकूण 20 वर्ष. विश्वस्त बराच वेळ विचार करत होते, हिशेब करत होते. एकूण 20 वर्ष तो गरीब माणूस मंदिराच्या दानपेटीमध्ये रोज पैसे टाकत होता. 20 वर्षामध्ये त्याचे कितीतरी पैसे जमा झाले असतील. आणि हे जर पैसे बँकेत ठेवले असते तर त्याला व्याज देखील मिळाले असते. आपण त्या गरीब माणसाची मदत केली पाहिजे असे त्यांना वाटत होते. 1, 2, 5, कधीतरी 10 रुपये तो गरीब माणूस दानपेटीमध्ये टाकत होता.
20 वर्षामध्ये त्याचे व्याज मिळून 50,000 रुपये नक्कीच झाले असतील. तेव्हा ते 50,000 रुपये लग्नासाठी द्यावेत असे विश्वस्तांना वाटले. दुसऱ्या दिवशी त्या गरीब माणसाला 50,000 रुपये द्यावेत असे विश्वस्तांनी ठरवले. तो विश्वस्त आता निश्चिंत झाला होता. त्याने देवीच्या तिजोरीतून 50,000ची थैली तयार करून ठेवली. आता त्यांना शांत झोप लागली. नेहमीप्रमाणे दुसऱ्या दिवशी तो गरीब माणूस देवळात आला. त्याने देवीला नमस्कार केला. तिथल्या दानपेटीत 5 रुपये टाकले व ओट्यावर जाऊन बसला. ते विश्वस्त देवळातील आणखी काही सज्जनांना घेऊन तिथे आला व त्याने ती थैली त्या गरीब माणसाकडे दिली. त्या गरीब माणसाला ते म्हणाले, बाबा रे, तू दररोज देवीला पैसे वाहतो, ते देवीकडे सुरक्षित आहेत. आज तुझी नड आहे व देवीची इच्छा आहे की ते तुला उपयोगी पडू देत, म्हणून तुझे पैसे तू मोजून घे. गरीब चकित झाला. त्याला दिवसा उजेडी जसे काही मोठे स्वप्न पडले होते. तो ती थैली घेऊन देवीजवळ गेला व रडू लागला. सर्वजण खूप भावूक झाले. देवी प्रसन्न हसत होती. गरिबाचा पाय देवळाबाहेर निघत नव्हता. तो मात्र थैली घेऊन तिथेच बसून राहिला. त्याची पत्नी व मुलगी त्याला शोधत मंदिरामध्ये आली. त्याने घडलेले सर्व वर्तमान त्या दोघींना सांगितले. त्यांच्या डोळ्यातून देखील आनंदाश्रू वाहू लागले. बघणारे सर्वजण देवीचा जय जयकार करू लागले. आता पत्नी व मुलगी त्याला घरी चला असे विनवू लागली, पण त्याचा पाय तिथून निघत नव्हता. माझे दान देवाने परत तर नाही ना केले असे त्याचे मन त्याला खाऊ लागले. काय करावे त्याला सुचेना. त्याने फक्त त्याला लागत होते तेवढे 25,000 रुपये घेतले आणि उरलेले परत त्या दानपेटीमध्ये टाकले. आता त्याच्या चेहऱ्यावरील ताण नाहीसा झाला. सर्व उपस्थित चकित झाले. त्यांनी त्याला विचारले, तू हे काय केलेस? तो बोलला, मी देवाला जेवढे वाहिले तेवढे परत करतोय. तो माझ्यासाठी देवीला मी दिलेला नैवेद्य होता. उद्याचा माझा रुपयांचा नैवेद्य आता मी निश्चिंत मनाने देवीस वाहीन. अन्यथा माझ्या येणाऱ्या रात्री मी तळमळत काढल्या असत्या. आता मला शांत झोप लागेल. देवीने दिलेल्या या उरलेल्या पैशात माझ्या मुलीचे लग्न थाटामाटात होईल. आता मी घरी जातो आहे. आणि प्रसन्न चेहऱ्याने ते कुटुंब घरची वाट चालू लागलं. देवीचा प्रसन्न चेहरा मात्र आणखी उजळला होता. थेंबाथेंबाने देवाकडे आपण साठवलेली कोणतीही गोष्ट, मग ते पैसे असोत किंवा देवाचे आशीर्वाद असोत, कालांतराने अशी महाकाय होत असते व आयुष्यातील कठीण वेळा सहज दूर करते. आपण निस्वार्थपणे केलेले कुठलेही सत्कार्य कधीच वाया जात नाही. केव्हा ना केव्हा आयुष्याच्या कुठल्या तरी टप्प्यावर ते तुम्हाला फळ देऊन जाते.